Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn some more personality adjectives. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण व्यक्तिमत्व वर्णन करणारे अजून काही विशेषणं बघणार आहोत आणि ती विशेषणं कशी वापरायची वाक्यात तेही पाहणार आहोत. तर एखाद दुसरी विशेषणं अजून आपण बघूयात. फर्स्ट इज डिपेंडेबल. DEPENDABLE. डिपेंड. डिपेंड म्हणजे अवलंबून राहणारे. डिपेंडेबल म्हणजे विश्वासू. त्याला अजून एक शब्द आहे रिलायबल. RELIABLE. डिपेंडेबल म्हणजे ज्याच्यावर तुम्ही डिपेंड राहू शकता किंवा रिलायबल म्हणजे विश्वासू. सो आपण एका पर्सनॅलिटीचं वर्णन करत आहोत. तारा म्हणून जी व्यक्ती आहे ऑफिसमधली, तर ती कशी आहे? डिपेंडेबल आहे किंवा रिलायबल आहे, थोडक्यात विश्वासू आहे. सो इफ शी सेज शी विल डू समथिंग, शी विल डू इट. ज्याच्यावर तुम्ही डिपेंड राहू शकता किंवा ज्याच्यावर तुम्ही विश्वास टाकू शकता की अमुक एक व्यक्ती ही काम सांगितलं की ती करणारच. सो दॅट वी डिस्क्राईब ॲज डिपेंडेबल ऑर रिलायबल. नेक्स्ट वर्ड इज ॲडव्हेंचरस. ADVENTUROUS. Adventurous. So if a person likes to do new and different things, we can describe him or her as adventurous. नंतर amusing. AMUSING. Funny. She is funny. If we say she is funny, we can say she is amusing. So हे आज 2-3 शब्द आपण पाहिले की डिपेंडेबल किंवा रिलायबल, ॲडव्हेंचरस आणि अम्युझिंग. नाव लेट्स सी हाऊ टू यूज दिस पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्स. तर आतापर्यंत आपण बरेच नवीन पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्स पाहिले. आता आपण त्याचा वापर कसा करायचा ते पाहूया. सो टू डिस्क्राईब समवन देर आर डिफरंट वेज टू से अ थिंग. फॉर एक्झाम्पल फनी. आता हे फनी हे जर ॲडजेक्टिव्ह आपण घेतलं, फनी म्हणजे मजेशीर, तर इफ यू वॉन्ट टू डिस्क्राईब अ पर्सन डायरेक्टली वी विल से ही इज फनी किंवा शी इज फनी. म्हणजे तो किंवा ती मजेशीर आहे. आता वी कॅन ऑल्सो से इलॅबोरेटली, म्हणजे विस्तृतपणे आपण असं म्हणू शकतो की ही इज अ फनी मॅन किंवा शी इज अ फनी वुमन. म्हणजे ती मजेशीर स्त्री आहे किंवा तो मजेशीर पुरुष आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो ही इज अ फनी पर्सन, म्हणजे तो मजेशीर माणूस आहे. और ही इज अ फनी फ्रेंड. हे इथं आपण जास्त डिस्क्राईब करतो. फनी फ्रेंड म्हणजे मजेशीर मित्र. और ही इज अ फनी बॉस. तर आपण जर त्या व्यक्तीला ओळखत असू तर हे आपण असं त्याला डिस्क्राईब करू शकतो की फनी पर्सन, फनी फ्रेंड, फनी बॉस. हे इफेक्टिव्ह वेज आहेत डिस्क्राईब करण्याचे. नाव आपण जर त्या व्यक्तीला ओळखत नसू आणि तरी जर इफ वी जस्ट हॅव अ फीलिंग दॅट शी माईट बी फनी, म्हणजे एखादी व्यक्ती मजेशीर वाटतीये, तर वी विल से शी सीम्स फनी, म्हणजे ती मजेशीर वाटते. आता हे झालं इफ यू हॅव अ फीलिंग इफ शी माईट बी फनी. नाव इफ वी से अबाउट ॲपिअरन्स. APPEARANCE. अपिअरन्स म्हणजे एखादी व्यक्ती कशी दिसते. म्हणजे क्लाउन किंवा विदूषक तो असे चित्रविचित्र पोशाख करतो, तर वी विल से ही लुक्स फनी. तो विनोदी दिसतो, लाईक अ क्लाउन ऑर समथिंग. सो
ही लुक्स फनी और ही लुक्स लाईक अ फनी पर्सन, म्हणजे तो मजेशीर व्यक्ती दिसतो किंवा वाटतो. तर हे वेगवेगळे वेज होते आपण डिस्क्राईब करण्याचे. वाक्यात उपयोग करताना आपण हे वेगवेगळे इलॅबोरेटली म्हणू शकतो. फनी पर्सन, फनी फ्रेंड, फनी बॉस, किंवा एखादी व्यक्ती फनी वाटत असेल तर सीम्स फनी म्हणतो आपण, किंवा ॲपिअरन्सबद्दल असेल तर वी कॅन से लुक्स फनी. ओके, आता रिमेंबर वन थिंग की वेन वी से लुक्स तर वी कॅन से ही लुक्स प्लस ॲडजेक्टिव्ह आपण वापरतो. सो वी कॅन से ही लुक्स फनी, ही लुक्स सिरियस इत्यादी. आता वेन वी से लुक्स लाईक म्हणजे अशी वाटते, तर तेव्हा आपण ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन असं दोन्ही वापरतो. सो फॉर एक्झाम्पल, ही लुक्स लाईक अ फनी पर्सन, ही लुक्स लाईक अ सिरियस मॅन. तर हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण नुसतं लुक्स म्हणतो तेव्हा त्याच्यासमोर आपण ॲडजेक्टिव्ह वापरतो. लुक्स प्लस ॲडजेक्टिव्ह चालू शकतं. आणि जेव्हा लुक्स लाईक म्हणतो तेव्हा ते ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन अशा दोन्हीचा वापर आपण करतो. सो टुडे वी हॅव लर्न सम न्यू वर्ड्स टू डिस्क्राईब अ पर्सनॅलिटी, अँड we have also seen how to use them correctly in a sentence. So that is all for today's session. I hope you found it interesting, and in addition to learning new words, we also saw how to use them in a sentence correctly. So that is all for today. Thank you. Dhanyawad. Have a happy Sunday.